रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि विशेष पर्वणी म्हणजेच या दिवशी पौर्णिमा तर आहेच आहे, पण दत्तगुरूंचाच वार म्हणजेच गुरुवार आहे. तर एक विशेष गोष्ट आजच्या दिवशी आपल्याला करावयाची आहे, ती मी सांगणारच आहे. पण तत्पूर्वी दत्तप्रभूंनी या दिवशी या भूतलावरती अवतार धारण केलेला आहे. अत्री ऋषी आणि अनुसया माता यांच्या पोटी या दत्तप्रभूंनी, दत्तप्रभू म्हणजे कोण? तिन्ही देवांचं एकत्र स्वरूप, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव यांचं एकत्रित रूप म्हणजे दत्तगुरु आहेत. मग दत्तगुरूची साधना केल्यानंतर आपल्या पदरामध्ये पुण्य फळ तर पडतच असतं, पण आपल्याला एक विशेष फायदा होतो, तो म्हणजे असा: विष्णूची सेवा केली तर ती एका बाजूने करावी लागेल, नाही का? शिवजींची सेवा केली तर ती सुद्धा एकाच देवाची सेवा घडेल, नाही का? पण आमच्या दत्तगुरूंची जर सेवा केली तर तिन्ही देवांची सेवा एकत्रित घडत असते. म्हणून जे दत्त साधक आहेत, जे दत्त भक्त आहेत, त्यांच्याकडे दत्त भगवंताची जास्तीची कृपा असल्यामुळे, म्हणजेच काय तर तिन्ही देव एकत्र आल्यामुळे त्यांची जी विशेष कृपा असते, त्यांच्या कृपेचा विशेष लाभ जो असतो तो आपल्या भक्तावरती ते दर्शवत असतात. म्हणून दत्तगुरूंचे भक्त हे कसे असतात तर मनाने खंबीर असतात, नाही का? शक्तिशाली असतात आणि साधनेमध्ये तत्पर असतात. म्हणून तुम्ही जर दत्तगुरूंचे भक्त असाल तर तुमच्यासाठी एक खास महत्वाची गोष्ट मी घेऊन आलेली आहे. दत्तप्रभूंची जयंती गुरुवारच्या दिवशी आहे आणि दत्तप्रभूंचा जन्म संध्याकाळी 6 वाजता होत असतो. 6 वाजेला आपण आपल्या घरामध्ये, मंदिरामध्ये किंवा एखाद्या उत्सवामध्ये दत्तप्रभूंचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. आणि त्यावेळी तुम्ही जर तुमच्या घरात असाल तर तुम्हाला जर तुमच्या घरामधल्या अडचणी दूर करायच्या असतील किंवा तुमच्या जीवनातील कुठल्याही प्रकारची समस्या, अशी समस्या आहे, तुम्ही अनेकांना विचारलेली आहे की याचं उत्तर काय आहे, पण तुम्हाला जर तिचं उत्तर मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये एखाद्याला दुःख असेल, नाही का, मग शारीरिक असेल, मानसिक असेल, नाही का, आधी व्याधी रोग काहीही जर तुमच्या घरात असेल तर या दिवशी दत्तप्रभूंना साकडं आपल्याला घालायचं आहे आणि तुम्हाला एक प्रश्न दत्तप्रभूंना विचारायचा आहे. तुम्ही म्हणाल, आता दत्तप्रभू उत्तर देतील का? तर हो, देतील. दत्तप्रभू असंही आपल्याला उत्तर देतच असतात आपल्या प्रश्नाचं, पण फक्त समजून घेणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे. तर काय करायचं आहे या दिवशी? गुरुवारी ज्या दिवशी दत्त जयंती आहे, या दिवशी सायंकाळी अगदी सुचिरभूत होऊन आपण साधना करण्यासाठी तर हे सगळं करणारच आहोत, नाही का? स्नान करून, नाही का, धूत वस्त्र परिधान करून आपल्या देवघरामध्ये दत्तप्रभूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर या फोटो समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि कोणताही प्रसाद असेल, खडीसाखर असेल, पेढे असतील तर हा नैवेद्य किंवा फळाचाही नैवेद्य आपल्याला समर्पित करायचा आहे. कारण या दिवशी दत्तप्रभूंची जयंती आहे. म्हणजेच काय? त्यांचं अभिष्ट चिंतन आहे एक प्रकारचं. आणि या दिवशी दत्तप्रभू अगदी भरभरून आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. सामान्य एखाद्या व्यक्तीच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा आपण साजरा करत असतो, नाही का? अभिष्ट चिंतन म्हणजे वाढदिवस. तर त्या व्यक्तीला दिवसभर अगदी अनेक लोक शुभेच्छा देतात, नाही का? त्याचं मन प्रसन्न असतं, आनंदित असतं. त्याच पद्धतीने आमचे गुरुदत्त सुद्धा या दिवशी, रोज तर ते आनंदित असतातच, प्रफुल्लित असतातच, पण या दिवशी खास करून आपल्या भक्तांसाठी त्यांचं अंतःकरण अगदी प्रेममय होऊन जात असतं. आणि या प्रेममय झालेल्या अंतःकरणामध्ये जर तुम्ही त्यांना तुमची साद घातली तर दत्तप्रभू लगेच ऐकतील आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करतील. मग काय करायचंय? आता कुठलीही समस्या असेल, घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल, नाही का, मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, बाहेर बाधा असेल किंवा तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल, नाही का,
अनेक अनेक प्रकारचे जे आपल्याकडे कार्य असतात ते काही अडकून राहिलेले आहेत, नाही का. खूप दिवसापासून तुमचं जर एखादं कार्य होत नसेल, नाही का, किंवा लग्नामध्ये अडथळा येत असेल कुणाचा कोणताही जरी प्रश्न असेल तर, आणि प्रश्न असा महत्वाचा असला पाहिजे, नाही का. सामान्य अडचणी सांगून उपयोग नाही. खूप दिवसापासून तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतोय, ती गोष्ट, नाही का, ती अडचण एका कागदावरती लिहायची आहे आणि आपण पूजा केलेला जो फोटो आहे, जी मूर्ती आहे दत्तगुरूंची, यांच्या समोर ठेवायची आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. त्या कागदावर जी गोष्ट आपण लिहिलेली आहे ती अगदी आपण समोरच्या एखाद्या व्यक्तीला सांगत आहोत अशा पद्धतीने आपल्याला दत्तगुरूंच्या समोर प्रगट करायची आहे. कारण देवाशी सुद्धा बोलावं लागतं, नाही का. आपल्याला वाटतं माणसाशीच बोलायचं असतं, पण नाही. देवाशी जर बोललं तर देव सुद्धा आपल्याशी बोलतात. तुम्ही म्हणाल ते आपल्याला दिसत नाही, पण नाही. आपल्या मनात जी जी चांगली इच्छा आहे ती काय करतात, भगवान परमात्मा पूर्ण करत असतात, नाही का. पण ती इच्छा मात्र चांगली असायला पाहिजे. तर तुमची कुठल्याही प्रकारची अडचण असेल ती कागदावरती लिहायची आहे, दत्तगुरूंच्या चरणावर समर्पित करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात जोडून दत्तप्रभूंना ती अडचण आपली सांगायची आहे. समजण्यासाठी मी उदाहरण सांगते. जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, रो हाऊस घ्यायचा असेल, पण घेऊ का नको असं जर तुमच्या मनात असेल तर काय करायचं आहे, आणखी एका कागदावरती काय लिहायचं आहे, तुमची अडचण मांडायची आहे की दत्तप्रभू मला अशी अशी जागा घ्यायची आहे, तर ही जागा घेऊ का नको तेवढं कृपा करून सांगा. हे एका कागदावर लिहून झाल्यानंतर दुसरे 2 छोटे छोटे अगदी कागद घ्यायचे आहेत. एकावर लिहायचं आहे हो आणि एकावर लिहायचं आहे नाही. अगदी सोपा आहे, प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे अगदी सोपी आहे. आणि अगोदर विनंती करायची आहे, जसं आपण माणसाला बोलतो समोरासमोर त्याच पद्धतीने दत्तगुरूंच्या फोटो समोर सुद्धा आपल्याला त्यांना बोलून दाखवायची आहे ही गोष्ट. दत्तप्रभू मला या ठिकाणची जागा घ्यायची आहे, तर ती घेऊ का नको तेवढं कृपया सांगावे. आणि लिहिलेला कागद सुद्धा चरणावरती ठेवायचा आहे आणि हो किंवा नाही असे 2 कागद, 2 चिठ्ठ्या, नाही का, साध्या साध्या 2 चिठ्ठ्यावरती एकावरती हो किंवा एकावरती नाही असं लिहायचं आहे आणि त्याची बारीक घडी घालायची आहे दोन्हीही कागदांची आणि दत्तगुरूंच्या चरणावरती समर्पित करायची आहे. एक 10 मिनिटं आपल्याला दत्तगुरूंच्या कोणत्याही एका मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. आता दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहे, तुम्हाला जो मंत्र आवडेल त्याचं तुम्ही भजन करू शकता, चिंतन करू शकता. आणि एकदा तुमचं 10 मिनिटं चिंतन करून झालं रे झालं की आता तुम्हालाही माहित नाही का कोणत्या कागदामध्ये काय लिहिलंय, कारण ते वरतून तर दिसणार नाही. म्हणून दत्तगुरु समोर ठेवलेल्या त्या 2 चिठ्ठ्या आहेत, अगदी बारीक घडी करून त्याच्यापैकी एक चिठ्ठी तुमच्याच हाताने किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल, नाही का, 2-3 वर्षाच्या नंतरच, एक 5-6 वर्षापर्यंत त्या बाळाला ती चिठ्ठी उचलायला लावायची आहे आणि त्यामध्ये जे उत्तर येईल, नाही का, तेच दत्तगुरूंनी तुम्हाला निर्णय दिलेला आहे असं समजायचं आहे. आता घराविषयी तुम्ही जागेविषयी प्रश्न विचारलेला आहे, तर त्या चिठ्ठीमध्ये जर का आलं नाही तर तुम्ही ते घर, ती जागा घ्यायची नाही. आणि जर उत्तर हो आलं तर मग ती जागा घ्यायला काही हरकत नाही. असं अगदी सोप्या मार्गाने हे प्रश्न विचारायचे आहेत. तुमची कुठलीही अडचण असो, नाही का, एखाद्याला परीक्षा द्यायची असेल तरी सुद्धा हाच मार्ग आहे, नाही का. एखाद्याला UPSC असेल, MPSC असेल, MBBS असेल करायचं आहे, पण करू का नको, नाही का, काय करू हे सुद्धा आपण विचारू शकतो. किंवा आपल्या प्रपंचातील पर्सनल काही जर तुमच्या अडचणी असतील त्या सुद्धा तुम्ही सांगा. म्हणजेच काय होईल, दत्तप्रभू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे मी कशासाठी सांगते आहे, तुम्ही म्हणाल हे असं करून काय होईल, तर बघा, आपण उद्या चालून कोणत्याही गोष्टीमध्ये आपली फसवणूक होऊ नये
आपल्याला कुणीही फसवू नये यासाठी या गोष्टी करायच्या आहेत. का करायच्या तेही सांगते. आपण दत्तप्रभूंचे भक्त आहोत, मग आपले हाल झालेले नाही का, लोकांना तर चांगलंच वाटेल नाही का. आपण जर पडलो किंवा आपला जर फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान झालं तर काही लोकांना तर हसू होत असतं. मग आपण दत्तगुरूंची साधना करतोय, दत्तप्रभूंची लेकरं आहोत ना, मग ते आपल्याला कसे पडू देतील नाही का. कसे आपले हाल त्यांना सहन होतील का? नाही होणार. आपल्याला त्रास झालेला आपल्या दत्तगुरूंना सहनच होणार नाही. जसं बाळाला त्रास झाल्यानंतर आईलाही त्रास होतो, त्याच पद्धतीने असं आहे. आपल्या मनाने जर केलं आपण एखादं कार्य तर काय होईल, एखादं कार्य सिद्धीस जाईल किंवा एखाद्या कार्यामध्ये आपल्याला नुकसान सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला तुमचे निर्णय जर योग्य मार्गाने जावे असं वाटत असेल किंवा तुमची हार होऊ नये एखाद्या कार्यामध्ये एखाद्या कामामध्ये तुमचं कुठल्याच प्रकारचं नुकसान तुम्हाला करून घ्यायचं नसेल तर दत्तप्रभूंना अगदी मनातून साद घाला आणि त्यांना प्रश्न विचारा. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते तुम्हाला देतील. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट महत्वाची आहे, त्यांची साधना, त्यांचं भजन, त्यांची सेवा करायलाच पाहिजे. नाहीतर कुणीही उठून जर प्रश्न विचारला मग ते उत्तर सुद्धा चुकीचं आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल आम्ही तुमचं ऐकलं होतं, पण अरे तुम्ही जर भजनच केलं नाही नाही का, सेवाच केली नाही भगवंताची, भजनच केलं नाही, नामस्मरणच तुमच्या जीवनात नसेल तर तुम्हाला कसलं उत्तर मिळेल. देवाने आपल्याला ओळखावं असं वाटत असेल तर काहीतरी आपला आयडेंटिटी प्रूफ म्हणून थोडस नामस्मरण तर आपण केलं पाहिजे. म्हणून जे नामस्मरण करतील त्यांनाच प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं मी म्हणेल. म्हणून थोडस का होईना कोणत्याही देवतेचं भजन करा आणि मग आपला भार त्यांच्यावरती घालायला काही हरकत नाही. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.